महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 च्या विनस चौक ते SST कॉलेजकडे जाणारा रस्ता MMRDA काँक्रिटीकरण करण्यासाठी खोदलेला आहे, परंतु येथील मुख्य पाईपलाईनला अनधिकृत नळ जोडणी झाल्याने दुलारीपाडा आणि रामरक्षा हॉस्पिटल परिसरात नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागते। याविषयी मनसेचे अनिल घोदडे यांनी वारंवार महापालिकेला पत्रव्यवहार करून सत्य परिस्थिती लक्षात आणून दिली, परंतु तरी देखील अधिकारी मात्र कारवाई करत नाहीये। सध्या नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागत आहे। याच परिसरात उच्चभू इमारती आहेत, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो, परंतु गोरगरीब नागरिकांना पाणी का नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या ठिकाणी पाण्यासाठी राजकारण केलं जात असल्याचा आरोप अनिल गोंधळे यांनी केलाय। महापालिकेने 5 मेच्या आधी पाणी समस्या सोडवावी, अन्यथा आमरण उपोषण केलं जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। तक्रार करून देखील महानगरपालिकेचं आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। आम्ही त्यांना वारंवार, हे माझं आता तिसरं उपोषणाचं पत्र आहे 5 तारखेचं। खाली जेव्हापासून MMRDA ने हा रस्त्याचं काम सुरू केलं तेव्हापासून आम्हाला त्याच्या अगोदर व्यवस्थित पाणी येत होतं, आता तेव्हापासून आम्हाला पाणी येत नाही। जसा हा रस्ता खोदला, इथला स्थानिक नगरसेवक आणि प्लंबर यांच्या संगमताने लोकांना एवढ्या अनधिकृत लाईन दिल्या आहेत की त्याच्यानंतर आम्हाला पाण्याची समस्या हळूहळू जाणवायला लागली। जो प्रेशर अगोदर होता तो कमी झाला आणि आता आम्ही बघितलं हे एवढ्याशा पट्ट्यात, जेव्हापासून एवढ्याशा पट्ट्यात काम केलं आमचा, तो जो प्रेशरचा कमी झालेला पाणी होता तो पण प्रेशर गेलाय। आज हे लोक 15 दिवसापासून पाणी नाहीये, थोडं प्रेशरनी पाणी होतं का, आठवडा झाला त्यांच्याकडे आता एक थेंब पाणी नाहीये। मॅडम, नवीन आयुक्त मॅडम आल्यापासून आम्हाला वाटायचं काहीतरी होईल, आयुक्त मॅडम एवढा स्ट्रॉंग आहेत, पण हे जर असं अनधिकृत काम चालू असेल तर मॅडम कधी लक्ष देणार आमच्या लोकांकडे? एका बिल्डिंगला एक बिल्डिंगला 9 कनेक्शन दिलंय, कुठल्या बेसिक वरती 9 कनेक्शन दिल्यात, परंतु ही 2.5-3 लाईन गेली, ही पण त्या बिल्डिंगला दिली आहे। जेव्हा या बिल्डिंगवाल्यांना सर्वांना पाणी देणार तर आम्ही मिडल क्लास वाले कुठे जाणार? आमची एवढं पाण्याची समस्या आहे। लोक हे सगळे वयस्कर सिनियर सिटीजन हे लोक रात्री 1-1 वाजता दुसऱ्यांच्या घरातून पाणी भरतात, भांगून भरतात। मग कसं होईल? वाटत आपल्याला बोलतात तर फोन बंद करून बसतात। 15-20 दिवस झाले पाणी बंद। महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे मी स्वतः उपोषणास बसणार आहे 5 तारखेपर्यंत। जर आम्ही वाट बघणार आणि 4 तारखेपर्यंत काही काम झालं नाही, 5 तारखेला मी स्वतः इथे उपोषणास बसणार आहे, आमरण उपोषणास, हे पाण्याच्या समस्यामुळे। 15 दिवस झालेले आम्हाला पाणी येत नाहीये। जेव्हापासून हे रोडचं अशी खोदकाम चालू झालेली आहे ना, तेव्हापासून आम्हाला 15 दिवस झालेले पाणी येत नाही। टॅक्स बिल मध्ये तर बरोबर येतं ना, बिल आमचा वर्षाला तर बिल बरोबर घेतात ना, मग पाणी पण तसं व्यवस्थित दिलं पाहिजे ना। दुलारीपाड्यामध्ये 15 दिवस तर आम्हाला झालेले आहे। दुलारीपाड्यामध्ये 6-7 महिने झाले त्या लोकांना पाणी येतं, आम्हाला तरी काहीतरी असं येतं अधून मधून। आता आमची मागणी काय, आम्हाला व्यवस्थित रोजचं रोज पाणी दिलं पाहिजे, टायमिंग फिक्स ठेवला पाहिजे। इसमें है मेरा नाम। इधर 6 महीना हो गया हम लोग को पानी नहीं आ रहा है। जब से रोड तोड़ा है तब से हम लोग को पानी का प्रॉब्लम है बहुत, और पानी नहीं आ रहा हम लोग। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।